आपण दृश्य सध्या पाहतो आहोत। वर्ध्यातली दृश्य आहेत। रामदास तडस हे मतदानासाठी आता तिथं पोहोचलेले आहेत। मतदानाची प्रक्रिया वर्ध्यात देखील सुरू झालेली आहे। सकाळपासूनच इथं सुद्धा मतदानांचा चांगला प्रतिसाद दिसतो आहे। स्वतः रामदास तडस आता या ठिकाणी मतदानासाठी दाखल झाल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो। विदर्भातल्या 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडतंय। यामध्ये वर्ध्यातही मतदानाला सुरुवात सकाळी 7 वाजता झालेली आहे। वर्ध्यातले महायुतीचे उमेदवार रामदास तडस मतदान करण्यासाठी आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। त्याचीच ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। मला वाटतं याच्यामुळे वोटिंग पर्सेंटेज डेफिनेटली आज वाढणार आहे। इथं तुमच्या बद्दलचं वातावरण काहींनी दूषित करण्याचा प्रयत्न केला होता। तो त्यांच्या राजकारणाचा त्यांच्या चारित्र्याचा भाग आहे। आम्हाला तसं काहीही करायचं नव्हतं। हे पहिलेपासून आम्ही ठरवलं होतं। त्या पद्धतीनेच रणनीती आखली होती की बा कोणाचेही वर व्यक्तिगत टीका टिप्पणी राजकारणात करायची नाही। दादा एक शेवटचा प्रश्न विचारतो। एक साधारणतः तुम्ही असं म्हणता की तुम्ही ज्याला वोटिंग करता तो निवडून येतो। आज काय झालं का कोणाला वोटिंग? आज निश्चितच म्हणजे असं जर असेल तर मग मी विजयी आहे। ठीक, थँक्यू। अकोल्यातले महाविकास